मग हातावरून तुम्ही कसं बघू शकता? काय असतं माहितीये का, आपल्या हातावर ना रेषा असतात. ज्या रेषा असतात त्या रेषांचे कुठून त्या सुरू होतात आणि कुठे संपतात आणि त्यांना कुठे क्रॉस येतो किंवा त्यांना कुठून फाटे फुटतात किंवा कोणत्या रेषेला कोणत्या रेषेने कट दिला आहे, अशा प्रकारे हे सगळं जे आहे हे पामिस्ट्री आहे. हे सगळं पाहिल्यानंतर आणि तुमची जी काही रेषा असतात तुमच्या ॲबिलिटीच्या असतात, काही विचार करण्याच्या ॲबिलिटीच्या असतात, काही तुम्ही पैसा कमवण्याच्या ॲबिलिटीच्या असतात, काही आयुष्यामध्ये तुम्ही किती फ्लोने जाणार आहात किंवा आयुष्यामध्ये तुमचं जे काही निरोगीपणा आहे किंवा तुमचं विचार करण्याची पद्धत आहे किंवा जगण्याची पद्धती ती किती फ्लोनी जाणार आहे, किती पॉझिटिव्हली जाणार आहे, हे सगळं तुमच्या हातांच्या रेषांवरनं कळतं. ग्रहांचे उंचवटे असतात त्याच्यावरनंही कळतं. मग त्यात जे पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत ते कसे वाढवायचे, जे निगेटिव्ह पॉइंट्स आहेत, जेवढा वेळ आहे त्यावेळेस कशा प्रकारे तुम्ही विचार करायचा, कशा प्रकारे ऍक्शन करायची की ज्या ऍक्शननी त्या निगेटिव्ह पॉइंट्सची निगेटिव्हिटी कमी होऊन त्या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी पॉझिटिव्हिटी किंवा एनर्जी निर्माण करता येईल, की जी एनर्जी तुम्हाला त्या कुठले तरी संकट असतं तेव्हाच तुम्ही आमच्याकडे येता, बरोबर. मग त्या संकटाला मात करण्यासाठी अशी एनर्जी निर्माण करायची की त्या एनर्जीने तुम्ही त्या संकटावर मात करू शकता. आणि मी असंही ऐकलं आहे की हातावरच्या रेषा चेंज होतात, मग ते नीट आहे की खरं आहे? ते एकदम खरं आहे. हातावरच्या रेषा नक्कीच चेंज होतात. म्हणजे कसं असतं माहितीये का, मेन रेषा आहेत ना त्या चेंज होत नाही शक्यतो, पण सप्लिमेंटरी रेषा येतात. मेन रेषांचे डिरेक्शन्स चेंज होतात आणि ते चेंज करण्यासाठी तुम्हाला खूप स्ट्रॉंग विल पॉवर लागते. आणि ती म्हणून तर मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट थ्रू ऍस्ट्रॉलॉजी घेते की ती विल पॉवर मी पुरवते. मी तुम्हाला सांगते की कसं वागा, काय करा, कोणत्या याच्यामध्ये तुम्ही रिस्क घ्या, कोणत्या याच्यामध्ये रिस्क न घेता तुम्ही थोडे शांत राहा, कोणत्या याच्यामध्ये आता थोडासा असा काळ चालू आहे तर किती स्पीड ठेवा तुमच्या प्रगतीच्या गाडीचा, कधी स्पीड वाढवा प्रगतीच्या गाडीचा, हे सगळं काही खूप व्यवस्थित सांगता येतं. प्लस ह्याच्या बरोबरच काही साधना पण असतात, कारण शेवटी तुमचं माणूस म्हणजे हा एक अध्यात्मानेच बनलेला आहे आणि अध्यात्म हे आपल्या आयुष्याचा एक खूप अविभाज्य घटक आहे. त्यामुळे मग त्याच्या काही साधना पण असतात आणि सगळ्यात महत्वाची साधना म्हणजे तुम्हाला हे माहिती का, ऋषी मुनींना काय भविष्य होतं का? नव्हतं. का नव्हतं? कारण ते ध्यान धारणा करत होते आणि ते अगदी निरपेक्षपणे जगत होते. जर अपेक्षा नसतील तर भविष्याची गरजच नाही ना. हा, पण आपल्याला अपेक्षा आहेत, परंतु ध्यान धारणा केल्याने अपेक्षाही पूर्ण होतात आणि आपल्याला इंट्युशन पॉवरमुळे येणारे जे धोके आहे संभाव्य किंवा येणाऱ्या संभाव्य काळामध्ये काय होऊ शकतं चांगलं आणि काय वाईट, हेही तुमच्या इंट्युशन पॉवर मध्ये तुम्हाला कळू शकतं. त्यामुळे अध्यात्म, ध्यानधारणा, अफर्मेशन, प्राणायामाचे प्रकार, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सुद्धा वेगवेगळ्या प्रॉब्लेमसाठी वेगवेगळे प्राणायाम्स आहेत, वेगवेगळे ध्यान आहे, कशा प्रकारे ध्यान करायचं कशासाठी,